नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत प्री PhD कोर्सवर्क 2024 राबवला जातो. त्यानिमित्ताने हा परिसंवादाचे सादरीकरण आज करण्यात येत आहे. तर परिसंवादासाठी मी निवडलेला विषय आहे भारतीय दर्शन परंपरा. सादरीकरणापूर्वी मी माझा अल्प परिचय करून देतो. मी संशोधक पवनकुमार पांडुरंग गोरे. माझे मार्गदर्शक आहेत प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय प्रभाकर डुंबरे आणि माझा संशोधन विषय आहे वारकरी संत साहित्यातील अद्वैत तत्त्वज्ञानाचा अभ्यास. विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे या संशोधन केंद्रावर मी PhD संशोधनाचे काम करीत आहे. भारताची आध्यात्मिक परंपरा ही तत्त्वज्ञान निष्ठा असून तत्त्ववेत्यांनी प्रकट केलेल्या तत्त्वज्ञानाच्या फरकामुळे काही मतप्रवाह तयार झाले. या तत्त्वज्ञानाच्या वैचारिक विकासाच्या माध्यमातून भारतीय दर्शन परंपरांची निर्मिती झाली. सकळ संत मंडळींनी आपल्या साहित्यातून वारकरी संप्रदायाला वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिले आहे. या संतांच्या तत्त्वज्ञानावर भारतीय दर्शन परंपरेतील विविध मतप्रवाहांचा प्रभाव झालेला दिसतो. त्यामुळं भारतीय दर्शन परंपरेचा आढावा घेणं हे आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपण भारतीय दर्शन परंपरा समजून घेत आहोत. मनुष्यामध्ये चिंतनशीलता हा एक महत्त्वाचा विशिष्ट गुण आहे. त्यामुळे विश्वातील जी वस्तू तो पाहतो किंवा अनुभवतो त्याचे स्वरूप समजावून घेण्यासाठी तो प्रयत्न करतो. मानवी बुद्धीला कुतूहलाने काही प्रश्न नेहमी पडत आले आहेत. ते जसे की विश्वाची उत्पत्ती का आणि कशी झाली, या विश्वाचे स्वरूप आणि प्रयोजन काय, जीव काय, आत्मा काय आहे, ईश्वर आहे की नाही, ईश्वराचे स्वरूप कसे आहे, त्याच्या अस्तित्वाचे प्रमाण काय आहे, जीवनाचे अंतिम लक्ष्य काय आहे, पाप पुण्य शुभ अशुभ काय आहे, दुःखाचे कारण काय आहे, नैतिकता आणि अनैतिकता यात काय फरक आहे, जन्म आणि मृत्यू कसा होतो, मृत्यूनंतर आत्म्याचे अस्तित्व राहते का, पुनर्जन्म होतो का, इत्यादी असे अनादी काळापासून माणसाला प्रश्न पडत आले आहे आणि तो या प्रश्नांचे उत्तर बुद्धिप्रामाण्यातून देण्याचा प्रयत्न करत आला आहे आणि या प्रयत्नाचा अंतिम शोध घेण्याची जी वृत्ती आहे ती या दर्शनशास्त्रातून आपल्याला दिसते. दर्शन शब्द हा दृश्य धातूने बनला आहे, ज्याचा अर्थ होतो की ज्याद्वारे आपण पाहिले ते, जे आपण पाहतो ते म्हणजे जे सत्य आहे त्या सत्याचा अंतिम शोध घेणे म्हणजे तत्त्वज्ञान. तत् अधिक ज्ञान म्हणजे तत्त्वज्ञान. तर यासाठी एक दृष्टांत तत्त्वज्ञानात दिला जातो, तो आहे हत्तीचा दृष्टांत. 6 आंधळ व्यक्ती जेव्हा एक हत्तीला पाहण्यासाठी येतात तर त्या 6 व्यक्ती जन्मांध असल्यामुळे हत्ती कधी त्यांनी पाहिलेला नसतो. तर एक व्यक्ती हत्तीची सोंड पाहतो, एक दाताला हात लावतो, एक पाय बघतो, एक कान बघतो, एक जण पाठ बघतो, एक जण शेपूट बघतो, पण त्यांना हत्तीचं स्वरूप काय ते कळत नाही. जेव्हा त्यांना विचारलं जातं की हत्ती कसा होता, तर ज्यांनी सोंड पाहिली तो म्हणतो हत्ती मुसळासारखा आहे, ज्यांनी दात पाहिला तो म्हणतो हत्ती खिळ्यासारखा आहे, ज्यांनी हत्तीचा पाय पाहिला तो व्यक्ती म्हणतो हत्ती खांबासारखा आहे, ज्या व्यक्तीने हत्तीचा कान पाहिला तो म्हणतो हत्ती सुपासारखा आहे, ज्यांनी हत्तीची पाठ पाहिली तो म्हणेल हत्ती भिंतीसारखा आहे आणि ज्यांनी शेपूट पाहिली तो म्हणेल खराट्यासारखा आहे. परंतु खराटा असू भिंत खांब हे हत्तीचे अस्तित्व नाही. हत्तीचे अस्तित्व काय आहे तर तो अखंड पूर्ण हत्ती हे त्याचे सत्य स्वरूप आहे आणि या सत्य स्वरूपाला बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, जी संशोधनाची वृत्ती आहे ती भारतीय दर्शनशास्त्रात आणि तत्त्वज्ञानात आपल्याला आलेली दिसते. भारतात तसं पाहायला गेलं तर तत्त्वचिंतनाची सुरुवात ही ऋग्वेद काळाच्या उत्तरार्धात झाली. प्राचीन इंद्र वरुण या देवतांची व यज्ञ या क्रियांवरची श्रद्धा कमी होऊ लागली आणि अशा वेळेस काही ऋषींना सभोवतालचं जे दृश्यमान जग आहे त्याच्याविषयी चिंतन करण्यासाठी स्फूर्ती मिळाली. या स्फूर्तीमधूनच या प्राचीन ऋषींनी
उपनिषदांची निर्मिती केली आणि त्या माध्यमातून आत्मा, ब्रह्म, मोक्ष यांचा विचार करण्यास सुरुवात झाली. या उपनिषदकालीन कल्पनांचा प्रभाव नंतरच्या सर्व भारतीय दर्शनांवर झालेला दिसतो. या उपनिषदांचा भारतातील मूळ स्रोत जर काही असेल तर तो आहे वेद. भारतामध्ये आपल्याकडे 4 वेद मानले जातात: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आणि या 4ही वेदांचे 4 उपविभाग आहेत. या उपविभागामध्ये संहिता, ब्राह्मण्य, आरण्यक आणि उपनिषद असे विभाग येतात. तर या उपविभागातील संहितामध्ये देवदेवतांची स्तुती केलेली आहे. ब्राह्मण या उपविभागात कर्मकांडांचे विवेचन केले आहे, म्हणजे यज्ञ कसा करावा, काय याचे विवेचन यात आलेले आहे. तर आरण्यक यामध्ये यज्ञाचे तात्विक विवेचन आले आहे. यज्ञ का करावा, त्याचे परिणाम काय याची माहिती आलेली आहे. आणि वेदांचा जो शेवटचा भाग तो आहे उपनिषद. याच्यामध्ये ध्यान, तत्वज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञानावर चर्चा करण्यात आलेली आहे. भारतीय दर्शन परंपरा आणि तिचे जे वर्गीकरण आहे ते वेद प्रामाण्यावर आधारित आहे. तिचे वर्गीकरण आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन या 2 गटामध्ये केलेले आहे. तर आस्तिक आणि नास्तिक याचा अर्थ ईश्वर मानणे किंवा न मानणे हा न होता याचा मुख्य अर्थ होतो की वेद प्रामाण्य मानणे आणि वेद प्रामाण्य न मानणे. त्यामुळेच यांना वैदिक दर्शन आणि अवैदिक दर्शन असे म्हटले जाते. भारताची दर्शन परंपरा एवढी समृद्ध आहे. यामध्ये नास्तिक दर्शन आणि आस्तिक दर्शन या दोन्हींचाही समावेश करून घेतलेला आहे. त्यातील नास्तिक दर्शन आता आपण पाहू. नास्तिक दर्शनामध्ये मुख्यत्वे 3 दर्शन येतात: चार्वाक दर्शन, बौद्ध दर्शन आणि जैन दर्शन. नास्तिक दर्शनामध्ये मुख्यत्वे 3 दर्शन आपणास पाहावयास मिळतात. ती म्हणजे चार्वाक दर्शन, बौद्ध दर्शन आणि जैन दर्शन. यातील चार्वाक दर्शन हे संपूर्ण नास्तिकवादी दर्शन आहे. चार्वाक ईश्वराला मानत नाहीत, तसेच ते आत्मा आणि पुनर्जन्माचे अस्तित्वही मानत नाहीत. चार्वाकांचा मुख्य हेतू हा भौतिकवादी जगाचा आहे. एक सुखाने जगणे, मजा करणे हाच यांचा उद्दिष्ट असल्यासारखे दिसते. ते प्रत्यक्ष ज्ञानाचा स्वीकार करतात. हे विश्व जडद्रव्यापासून निर्माण झाले आहे असे ते मानतात. जे जे काही घडते आहे, जे जे काही आहे ते प्राण्यांच्या आणि वस्तूच्या स्वभावामुळे निर्माण झाले आहे असे तत्त्वज्ञान चार्वाकांनी दिलेले आहे. जीवनात जास्तीत जास्त सुख मिळवणे हाच यांचा एक मुख्य हेतू आहे. याबद्दल त्यांचा एक श्लोक प्रसिद्ध आहे: यावत जीवम सुखम जीवम ऋणन कृत्वा घृतं पिबत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतः. याचा अर्थ असा होतो की जोपर्यंत जगतोय तोपर्यंत सुखाने जगा, कर्ज करा आणि तूप घ्या, म्हणजे काही मजा करायची असेल तर कर्ज करून करा. हा देह एकदाच मिटणार आहे, त्यामुळे परत येणे नाही. त्यामुळे जे काही करायचे ते याच आयुष्यात करून घ्या असे यांचे तत्त्वज्ञान. त्यानंतर मुख्य तत्त्वज्ञान येते बौद्ध दर्शन. बौद्ध दर्शनाचा मुख्य प्रवर्तक आहेत महात्मा गौतम बुद्ध. जन्म, जरा, मरण, व्याधी यांनी व्यथित झालेल्या गौतम बुद्धांनी ज्ञान मिळून समाजाला उपदेश केला आणि त्यातून या बौद्ध दर्शनाची निर्मिती झाली. बौद्ध दर्शनामध्ये गौतम बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितले आहेत. सर्व दुःखम, सर्व काही दुःखमय आहे. दुःखम कारणम, दुःखाला काहीतरी कारण आहे. दुःख निरोध, दुःखाचा निरोध होऊ शकतो, म्हणजे दुःखापासून मुक्ती मिळू शकते. आणि दुःख निरोधाचा मार्ग, हे 4 आर्य सत्य बुद्धांनी सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी अष्टांग मार्ग सांगितला आहे. या अष्टांग मार्गामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या गोष्टी आलेल्या आहेत. बौद्ध दर्शन हे अनित्यवादी आहे त्यांच्या आणि शून्यवादी आहे. हे जग आणि जगातील वस्तू व घटना
परिवर्तनशील आहे, प्रत्येक गोष्ट ही प्रतिक्षण बदलत असते, असे बौद्ध तत्त्वज्ञान सांगते. बौद्ध दर्शन आत्मा मानित नाही, पण पुनर्जन्माला मानते. त्यांच्यामध्ये निर्वाण ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. दिव्याची ज्योत जशी आपण फुंकून विझवतो तशी विझवणे म्हणजे निर्वाण, असे बौद्ध मत सांगते. त्यानंतर महत्त्वाचे दर्शन येते ते म्हणजे जैन दर्शन. जैनांचे एकूण 24 तीर्थंकर होऊन गेलेले आहेत. त्यातील महावीर हे जैन धर्माचे मुख्य प्रवर्तक मानले जातात. जैन धर्म हा अहिंसा परमोधर्म मानणारा धर्म आहे. या जैन परंपरेमध्ये जैन कोणाला मानावे तर वासना आणि विकारांवर, क्रोधावर, कामनांवर जो विजयी होतो, जिंकतो, त्याला जैन मानावे. तर या धर्मामध्ये मुख्यत्वे 2 पंथ आहेत, दिगंबर आणि श्वेतांबर. जैन दर्शनामध्ये हिंसेचे 2 मुख्य भेद केलेले आहे, द्रव्य हिंसा आणि भावहिंसा. तसेच या हिंसेचे 4 प्रकार केलेले आहे, आरंभी हिंसा, उद्योगी हिंसा, विरोधी हिंसा आणि संकल्पी हिंसा. मुख्यत्वे हिंसेला विरोध करणारा ही जैन परंपरा आहे. आता आपण आस्तिक दर्शन पाहू. आस्तिक दर्शनामध्ये 6 दर्शने येतात, न्याय दर्शन, वैशेषिक दर्शन, सांख्य दर्शन, योग दर्शन, मीमांसा दर्शन आणि वेदांत दर्शन. या 6 दर्शनांना मिळून षड्दर्शन असे मानले जाते. यामध्ये न्याय दर्शन हे महर्षी गौतम यांनी प्रतिपादित केलेले आहे. त्यांना अक्षपाद गौतम असेही म्हणले जातात. या न्याय दर्शनामध्ये तर्काला महत्त्वाचे प्राधान्य आहे. तर्क आणि अनुभव यालाच प्रामाण्य मानले जाते. तर वैशेषिक दर्शन हे महर्षी कणादांनी निर्माण केलेले आहे. यामध्ये दर्शनशास्त्राला अध्यात्माची जोड देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे प्रत्यक्ष आणि अनुमान प्रमाण वैशेषिक मानतात. तर सांख्य दर्शन हे कपिल मुनींचे आहे. त्रिविध दुःखापासून निवृत्ती मिळवणे हा मुख्य हेतू या दर्शनाचा आहे. प्रकृती आणि पुरुष यामधील भेद हे दर्शन मानते. त्यामध्ये या तत्वात 4 भाग केले जातात, मूळ प्रकृती, प्रकृती विकृती, केवळ विकृती आणि अनुमान असे. तर योग दर्शन हे महर्षी पतंजली यांचे दर्शन आहे. योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध. योगाचे लक्षण सांगितले जाते. त्यामध्ये ध्यान, धारणा, समाधी असे अंग येतात. योगामध्ये अष्टांग योग सांगितला गेलेला आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे हे अष्टांग योग आहेत. यानंतर येते मीमांसा. याला पूर्वमीमांसा किंवा धर्ममीमांसा असेही म्हणले जाते. याची सुरुवातच अथातो धर्म जिज्ञासा याने होते. वेदांच्या कर्मकांडाचा जो भाग आहे याच्यावर ही मीमांसा विचार करते. जैमिनी ह्या मीमांसेचे प्रवर्तक आहेत. त्यानंतर येते उत्तर मीमांसा. या उत्तर मीमांसेमध्ये वेदांचा जो उत्तर भाग आहे म्हणजे जो शेवटचा भाग आहे तो आल्यामुळे यांना वेदांत असेही म्हणले जाते. पादरायण व्यास हे या मीमांसेचे प्रवर्तक आहेत. अथातो ब्रह्म जिज्ञासा असे यांचे सूत्र आहे. ब्रह्म आणि जीव यांचे लक्षण याचा विचार, जीव, जगत आणि ईश्वर यांचा विचार या उत्तर मीमांसेत केलेला आहे. मोक्ष आणि मोक्षाची साधने यांचाही विचार या उत्तर दर्शनामध्ये केलेला आहे. या उत्तर मीमांसेमध्ये म्हणजे वेदांत दर्शनामध्ये 5 भाग पडलेले आहेत. ते म्हणजे अद्वैत वेदांत जे आदि शंकराचार्यांनी मांडलेले आहे, विशिष्टाद्वैत जे रामानुजाचार्यांनी मांडलेले आहे, द्वैतवाद जो मध्वाचार्यांनी लिहिलेला आहे, शुद्धाद्वैत हा वल्लभाचार्यांचा आहे आणि द्वैताद्वैत हा निंबार्काचार्यांचा आहे. त्यातील अद्वैत वेदांताचा आपण विचार आपल्या संशोधनामध्ये
करीत आहोत. त्यानंतर महाराष्ट्रातील मुख्य संप्रदाय आपण पाहत आहोत. तर त्यामध्ये नाथ संप्रदाय, लिंगायत संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि रामदासी संप्रदायाचा समावेश होतो. 9 नाथ हे नाथ संप्रदायात होऊन गेलेले आहेत. त्यामध्ये मच्छिंद्रनाथ हे या नाथ संप्रदायाचे प्रवर्तक आहेत. बसवेश्वर हे लिंगायत संप्रदायाचे, चक्रधर स्वामी हे महानुभाव संप्रदायाचे, ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचे, तर समर्थ रामदास हे रामदासी संप्रदायांचे प्रवर्तक मानलेले आहेत. मध्ययुगीन कालखंडात महाराष्ट्रामध्ये भक्ती संप्रदायाच्या चळवळी उदयास आल्या. यामध्ये महानुभाव, दत्त, नाथ, गोसावी, वारकरी या संप्रदायांच्या चळवळी उदयाला आलेल्या आपल्याला दिसतात. मुकुंदराजांनी मराठी भाषेमध्ये साहित्याची पहिली मुहूर्तमेढ रोवली आणि त्यांच्या विवेक सिंधू या ग्रंथामधून त्यांनी जीव शिव एकच असलेले अद्वैत तत्त्वज्ञान प्रतिपादन केले. शंकराचार्यांचे ब्रह्मभाष्य व अद्वैतावर आधारित हा मराठीतील पहिलाच तत्त्वज्ञाना असलेला ग्रंथ आहे. त्यानंतर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी अशा तत्त्वज्ञानाच्या रचनेतून तत्त्वज्ञानी ग्रंथातून मोलाचे मार्गदर्शन केले आणि त्यातून वारकरी संप्रदाय उदयास आलेला आपल्याला दिसतो. अशा अनेक जडणघडणीमधून हा भारत देश आणि महाराष्ट्र घडत गेलेला आपण पाहिलेला आहे. या थोर विचारकांच्या, दार्शनिकांच्या आणि तत्त्ववेत्त्यांच्या विचारधारेचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो आणि त्याचा अभ्यास करणे तितकेच आवश्यक असते. ग्रंथ निर्मितीसाठी प्रेरणा आवश्यक असतात आणि या प्रेरणा या दर्शनातून झालेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे वारकरी संप्रदायाचा अभ्यास असताना भारतीय दर्शन परंपरेचा आढावा घेणे हे महत्त्वाचे ठरते. मला भारतीय दर्शन परंपरा या विषयावर सादरीकरण करण्याची संधी दिली त्याबद्दल मी, माझे मार्गदर्शक डॉक्टर दत्तात्रय डुमरे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आयोजित प्री PhD कोर्सवरचे सर्व आयोजक यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.